श्री गुरुभ्यो नमः, श्री मात्रे नमः. श्री अ, गुरुभ्यो नमः, श्री मात्रे नमः. मग मला तुम्ही सांगा की श्रीविद्येचा मध्ये श्रीविद्यामध्ये एक्झॅक्टली कोणती अशी गूढ विद्या आहे आणि तुमचा प्रवास श्रीविद्याकडे कसा काय झाला? तर सर्वप्रथम आपण सर्व गुरूंना आवाहन देतो. तर या मार्गाचे जे गुरु आहेत ते आदि शंकराचार्य आहेत. ऑफकोर्स त्याच्या अगोदर ही दिव्य गुरु आहेत. सो सदाशिवासमारंभाम शंकराचार्य मध्यमाम अस्मदाचार्य पर्यंत श्री वंदे गुरु परंपरा. आणि ही गूढ विद्या आहे, कारण की गूढ नाही म्हणता येणार, तेवढं माणसामध्ये किंवा त्या गुरुमध्ये समजवण्यासाठी तेवढं त्या मार्गाचं ज्ञान असावं लागतं. तर तंत्रामध्ये जेवढ्या विद्या आहेत त्या विद्यांमध्ये सर्वोत्कृष्ट विद्या ही श्रीविद्या आहे. ह्या विद्येला ब्रह्मविद्याही म्हटलं जातं, आत्मविद्याही म्हटलं जातं, श्रीचक्र विद्याही म्हटलं जातं. तर ह्याच्यामध्ये चारही जे योगाचे मार्ग आहेत, भक्ती योग, ज्ञान योग, क्रिया योगा, मंत्रा योगा, या चारही मार्गांचा अवलंबन या विद्येमध्ये होतो. पण सर्वात महत्वाची ही विद्या अगदी लाईक मटेरियल अबंडन्स, भौतिक जगाचं जे सुख सिद्धी, त्याच्यामध्ये सिद्धी आहेत, ते तुम्हाला भौतिक जगाची सिद्धी देतात. त्याचबरोबर आत्मज्ञान ही देतात, which gives you the abundance of a material world along with the wisdom of spiritual world. तर या विद्येचं मेन जे सिम्बॉल्स आहेत ते यंत्र. तर भूपृष्ठ यंत्र असतात, ते तू दाखवू शकतोस, पटलावर जे केलेले असतात ते. आणि एक मेरू किंवा या विद्येची जी विज्ञानी आहे, श्री ललिता त्रिपुर सुंदरी किंवा बाला त्रिपुर सुंदरी किंवा त्रिपुर सुंदरी राजराजेश्वरी. तर त्यामुळे ते तू मेरूचा पण पिक्चर टाकू शकतोस. प्रथम पटल, देन मेरू, आणि मग देवीचं दाखवू शकतोस. तर याच्या अगोदर सगळ्यांना यंत्र, मंत्र आणि तंत्र हे समजावून घ्यावे लागेल, जर त्यांना श्रीविद्याचं खरं रूप समजून घ्यावचं असेल तर. तर यंत्र हे जॉमेट्रिकल शेप असतात. आपल्या नॉर्थ इंडियामध्ये, कारण की मी पुण्या मुंबईची आहे, आपल्या नॉर्थ इंडियामध्ये हे खूप कमी प्रचलित आहे. पण जेव्हा मी 20 वर्षापूर्वी साऊथ इंडियामध्ये आली, तेव्हा इकडे या गोष्टींचा अगदी छानपणे वापर केला जातो. तर ह्या यंत्राची एक आयकॉनोग्राफी असते. जर तुम्हाला यंत्र समजायचं असेल तर यंत्राची आयकॉनोग्राफी असते. चौकोन, त्याला आपण भूप्र म्हणतो, विच डिनोट्स द अर्थ एलिमेंट. कारण की सगळं या भोवताली जगात जे आहे ते पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे. तर द स्क्वेअर, भूप्र, डिनोट्स द अर्थ एलिमेंट, भू, म्हणून ते भूप्र म्हणतात. नंतर येतं वलय, विच डिनोट्स द वायू एलिमेंट. नंतर षोडशी दलपद्म, अष्टदलपद्म असं त्या यंत्राचं आहे. आणि नंतर त्रिकोण येतात. जो त्रिकोण जो असतो
Downward tricode is the water element, Yoni Tattva. Upward tricone is the Shiva Tattva, fire element. Okay. हो. आणि intersections ह्या त्रिकोणांचं make more triangles. So left triangle is again the female element आणि right triangle again the male element. म्हणून या तंत्र विद्यांना जिथे शक्ती, ओके, तर त्याला डावा मार्गही म्हटलं जातं. ओके. आणि 5वा एलिमेंट जो आहे तो बिंदू आहे. बिंदू मीन्स आकाश तत्व. ओके. ठीक आहे. तर असे हे 5 एलिमेंट त्या यंत्रामध्ये असतात. ते जॉमेट्रिकल जे शेप असतात, इट्स डिनोट सम दैतीज एनर्जी. तर तुम्ही विग्रह बघू शकतात, गणपतीचा विग्रह किंवा सूर्याचा सिम्बॉल. पण आम्ही यंत्र, मंत्र, तंत्र मार्गातली लोक हे सगळं यंत्रामध्ये बघतो. ठीक आहे. आणि जसं तुमच्याकडे कार असते, एक यंत्र आहे ते, तसं आमच्याकडे हे यंत्र, आम्ही त्या दृष्टीने त्या यंत्राकडे पाहतो टू एक्सपिरियन्स दॅट पॅलेबल एनर्जी. ते मी ते साऊथ मध्ये खूप पाहिलं आणि मला त्याच्याविषयी खरंच क्युरिओसिटी अशी निर्माण झाली. तर तंत्रामध्ये किंवा कुलाणव तंत्रामध्ये असं मेन्शन केलेलं आहे की जेव्हा आपण देवीला यंत्र स्वरूपामध्ये पूजन करतो तिचं, तेव्हा तिचा साक्षात्कार, अनुभूती तुम्हाला लवकर होते, कारण की ती आनंदी होते, ती प्रसिद्ध होते. आणि मग प्रत्येक यंत्राची एक की असते, ते असतं मंत्र. ओके. तर मंत्र पुढल्या एपिसोड मध्ये आपण याच्यावर डिटेल मध्ये बोलूया की बेसिकली मंत्राचं सायन्स काय आहे मंत्राच्या मागे. इट्स इज बेसिकली द सोनिक सायन्स. ओके. आणि मंत्र इज द की टू त्या यंत्राला ऍक्टिव्हेट करण्याची ती की असते. ठीक आहे. तंत्र इज अ टेक्निक. आणि आपल्या नॉर्थ मध्ये आपण या सगळ्यांपासून दूर राहतो, आपण घाबरतो, कारण की आपण नेहमी म्हणतो नाही तंत्र म्हणजे काळा जादू, ब्लॅक मॅजिक आणि चुकीच्या याच्यासाठी वापरलं गेलेलं असं. म्हणजे ते खूप छान हे आहे, तन्यते विस्तार येते ज्ञानम इति तंत्रम. म्हणजे या शरीरापासूनच तुम्ही taking the help of this body only, you can expand the horizon of your wisdom. Okay. तर मग आपल्याकडे जो त्याच्याविषयी जो मी गैरसमज म्हणणार नाही या गोष्टीला, कारण की लोकांनी त्याचा विनियोग तशा पद्धतीने करायला सुरुवात केली म्हणून. पण इथे एक्सप्लेनेशन मी असं देईल की आता तुमच्या घरामध्ये चाकू असतो, त्या चाकूने तुम्ही व्हेजिटेबल कट करू शकतात, फ्रुट्स कट करू शकतात, किंवा कुणाला तुम्ही इजाही करू शकतात. तसंच धारदार शस्त्र हे यंत्र, मंत्र आणि तंत्र आहे. हा. तर म्हणून या मार्गामध्ये गुरुचं खूप महत्व आहे. कारण तुमच्या हाती शस्त्र आहे, तर त्याचा वापर कसा करावा हे गुरुकडनं मिळालेलं ज्ञान मिळालेलं एनिवेज चांगलं असतं. हा. आणि गुरु सहसा हे ज्ञान साधकाला पूर्णतः देणं टाळतात, जोपर्यंत त्यांना साधकावर विश्वास
होत नाही का हे ही एवढी गुह्य विद्या तो सांभाळू शकेल का? ओके, एक ते झालं. दुसरी गोष्ट, जसं आपल्या कोणत्याही गोष्टी मागे एक मतितार्थ असतो, एक मॉरल स्टोरी असते. तो मतितार्थ व्यक्ती त्याच्या आकलन शक्तीनुसार घेतो, हो की नाही? हो, बरोबर. तसंच या मार्गामध्येही होतं. तर गुरु त्याच्या आकलन शक्तीनुसार त्याला एक्सपिरियन्स होईल आणि त्यानुसार तो त्याच्या साधकाला ते शेअर करू शकेल. ठीक आहे. तर ह्या मार्गामध्ये खूप कठीण असतं गुरुतुल्य गुरु आणि साधना तुल्य साधक भेटणं. आणि पुढे काय होतं, जेव्हा एखाद्याला ही विद्या शिकल्यानंतर जेव्हा तो त्या विद्येचा आत्मसात करून त्याच्यावर साधना करायला सुरुवात करतो, कारण की ही विद्या जी आहे खूपशा सिद्धी तुम्हाला प्रदान करते. जसं आपण देवी खड्गमालामध्ये म्हणतो, आणि महासिद्धी, लगी महासिद्धी, प्राकाम्य सिद्धी, भुक्ती सिद्धी, इच्छा सिद्धी, प्राप्ती सिद्धी. तर त्याच्या अगोदर तुम्ही त्या सिद्धी सांभाळण्यासाठी तयार करणं स्टुडंटला खूप जरुरी असतं. आणि याच्या मागे तुमचे भाव काय आहेत? जसं या मार्गामध्ये पशुभाव साधक, देवभाव साधक, किंवा आम्ही दिव्य भाव साधक म्हणतो, वीर भाव साधक, असे वेगवेगळे साधकची कॅटेगरी आहे. जसं आपण सत्व, रजो, तमगुण, त्यानुसार आपण आपल्याकडे असलेल्या जे काय पॉवर आहे, साधना आहेत, किंवा आपल्याकडे जे काय वस्तू आहेत तसा त्याचा आपण विनियोग करतो. उदाहरणार्थ सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग एकाच कॉलेजमधनं बाहेर निघतात, कोणी चांगले ऍप डेव्हलप करून माणसांना मदत करतात त्यांची, कोणी ऍप डेव्हलप करून चांगला बिझनेस सेटअप करतात, तर कोणी हॅकर्स बनतात, त्याचा दुरुपयोग करून हे करतात. ते प्रत्येकाच्या तामसिक, राजसिक आणि सात्विक बुद्धीवर अवलंबून असतं. तसं ह्या मार्गामध्ये जरी विद्या एक असली तरी त्याचा विनियोग त्या साधकाच्या वृत्तीवर होतो, त्यानुसार तो करतो. हा, तर तंत्र हे एक सायन्स आहे, मी तर असं म्हणेल. विज्ञान आहे ते, जर तुम्ही त्याच्या खोलवर गेलात तर. ठीक आहे. आणि माणसाच्या आयुष्यामध्ये जे काय माणूस अनुभवतो हे त्याच्या चक्रांवर अवलंबून असतं. तर आपले जे 7 चक्र आहे, जे आपण मूलाधारा, स्वादिष्ठाना, मणिपूरका, अनाहता, विशुद्धी, आज्ञा आणि सहस्रारा. तर ह्या साधनेमध्ये हे 7 चक्र त्यांचं अगदी मॅन्युटली डिटेल वर्णन, त्यांची क्षमता, हे तुम्ही देवीच्या नजरेने किंवा देवीच्या तुलनेने तुम्ही तुमची ते पाहू शकता. आणि एक असा पडाव असतो या साधनेमध्ये, जेव्हा तुम्ही देवी स्वतःच्या मध्ये आवाहित करता. तू ऐकलं असेल, मी नेहमी सांगते की जग देवीमय आहे. बरोबर. त्यामुळे ती देवी प्रत्येकामध्ये आहे. आणि आपण सामान्य माणसं एवढे त्या भौतिक जगात वाहून गेलेलो आहोत की आपण आपलं मूल रूप विसरून गेलेलो आहोत. तर पहिल्यांदा या मार्गामध्ये
ते नवावर्ण असतात. त्रैलोक्य मोहन चक्र म्हणजे भूप्र, जसं पहिल्यांदा मी सांगितलं, चौकोनी असतं त्रैलोक्य मोहन चक्र. आणि देवीचे पाय, ते देवीचं थाईज, हा भाग त्रैलोक्य मोहन. त्याच्यामध्ये 3 वॉल्स असतात. त्याच्यामध्ये सिद्धी आहेत, मुद्रा शक्ती आहेत, मातृका आहेत. आणि त्यांच्या शक्तींबद्दल खूप सुंदर तुम्ही याच्यामध्ये वर्णन असतं, जर तुम्ही समजून घेतला तर. देन ते तुमचंही चक्र होतं. देन तुम्ही मुलाधारा चक्राकडे जातात. मुलाधारा चक्र इज ॲब्सोल्युटली बेस ऑफ युअर इन दिस मटेरियल वर्ल्ड. Your psychological, material, your trust issues, everything is stored in your Muladhara chakra. मग ह्या प्रत्येक चक्रांची तुम्हाला खूप सुंदरपणे डिटेल आवरण आणि त्यांची शक्ती तुम्हाला या मार्गामध्ये समजू शकते. त्याचबरोबर तुम्ही ही चक्र कशी शुद्ध करू शकतात, कशी ऍक्टिव्हेट करू शकतात, जेणेकरून देवी तुमच्या शरीरामध्ये वास करते, ते त्याची अनुभूती तुम्हाला होईल. हो, ते आपण कलावाहन करतो ते ना, कलावाहन. आणि पुढे आपण नवावरण करतो. आपण याचे जे 5 मेन हे आहेत ते आपण न्यासा करतो. षडंग न्यासा, ना, अंतरंग न्यासा, बहिरंग न्यासा. देन आपण होमम करतो, क्रिया करतो. म्हणजे खूप सुंदर अशी तो एक प्रवास आहे. त्या प्रवासामधनं साधक जातो, गुरु त्याला नेतो. ओके. पण याच्यामध्ये भौतिक आणि आध्यात्मिक जगाचं एक मिलन होतं. तर हे फक्त एक पूजा नाहीये, तर इतकं सुंदर त्याचं वर्णन आहे भावना उपनिषद मध्ये. ज्ञानम अर्घ्यम ज्ञेयम हविह ज्ञाता होता. ज्ञानम अर्घ्यम ज्ञेयम हविह ज्ञाता होता. दातृ ज्ञानम देयानाम अभेद भेदनम श्री चक्र पूजनम. तर एक अशी वेळ म्हणजे असं असतं की जो देणारा आहे तोही ज्ञान आहे, जो घेणारा आहे तोही ज्ञानच आहे, आणि जे आदान प्रदान होतं तेही ज्ञानच आहे. पण कोणतं ज्ञान आहे? हे आत्मज्ञान आहे. मग ही विद्या आत्मज्ञान देतेच, पण जर भौतिक, तुम्ही एक मनुष्य म्हणून या भौतिक जगामध्ये काही अनुभव घ्यायला आलेले असतात. एक भौतिक जगाचं जीवन जगण्यासाठी तुम्ही मनुष्य म्हणून जन्म घेता. ठीक आहे. आणि जोपर्यंत तुम्हाला या जगामध्ये कंटेंटमेंट होत नाही, तोपर्यंत तुमचा अध्यात्माचा प्रवास सुरू होत नाही. भुकेल्या पोटी कुणालाही मेडिटेशन होणार नाही, ध्यान लागणार नाही, आणि त्याला आठवणही येणार नाही, कारण की जो पोट भुकेलेला आहे. तर तुमच्या एक मिनिट. तर भौतिक जगाचं समाधान जोपर्यंत व्यक्तीला होत नाही, तोपर्यंत त्याचा कल अध्यात्माकडे जात नाही. तर या साधनेमुळे तुम्हाला सगळं भौतिक जगाचं जे अबंडन्स असतं त्याचाही अनुभव होतो, त्याचीही प्राप्ती होते, तुम्हाला सिद्धीही मिळतात. पण जर तू इतिहास पाहिला असेल तर ज्या कोणाला सिद्धी मिळाली तो सिद्धीमध्ये मग अटकतो. माणूस अगोदर सिद्धीच्या मागे धावतो आणि मग ते सिद्धीच्या मध्ये तो अटकतो. त्यामुळे त्याचा आध्यात्मिक विकास होत नाही. तर ह्या मार्गामध्ये तसं होत नाही.
ओके. हा, इथे देवीला जर आपण आई म्हटलं आणि शिवाला जर आपण आपले वडील म्हटलं, तर ते हम्म. देवी लिटरली तुम्हाला पूर्ण प्युरिफिकेशन करून पुढे नेते. आता मला थांबावं लागेल.